चला सर्वांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. सुलभा मॅडम म्यूट करा. 43 लोक आहेत. स्क्रीनशॉट पोस्ट करा कोणीतरी. वेळेत जॉईन झालं पाहिजे. थोडस उशीर कसा होतो मला कळत नाही. आपोआप जाग आली पाहिजे. अलार्मनी वेळेत उठलं पाहिजे. तर काल माहिती नाही प्रश्नाचं उत्तर कोणी लिहिलंय का नाही. तर थोडस सांगायचं आहे. प्रश्नाचं उत्तर कोणी लिहिलंय का? काल प्रश्न विचारला होता. एक गोष्ट लक्षात घ्या. कालचं ध्यान जरा थोडंसं कमी झालं. कारण मॅडमनी बरंच सांगितलं. मॅडमना सांगावंसं वाटलं. तर त्यात थोडी अशी चर्चा झाली कोऑर्डिनेटर ग्रुपवर, की जुलैचं सांगितलं गेलं. मी ॲक्चुअली काल म्हटलं होतं, की श्रद्धा मॅडमना काही तुम्हाला सांगावसं वाटतंय, जे काही होतंय पृथ्वीवर, घडामोडी चालू आहेत त्या. तर आमची जी चर्चा झाली होती, त्याच्यामध्ये काय त्यांनी जुलैचा तो व्हिडिओ दाखवला. पण थोडं वेगळं चर्चा झाली होती. त्यांनी ते काल सांगितले पण आहे. सुचेता मॅडम तुम्ही लिहिले प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिलं होतं का आधीच लिहिलं होतं? तुम्ही आधीच लिहिलं होतं. सुवर्णा खिस्ते मॅडमनी आधीच लिहिलं होतं. तर मी येते त्या पॉइंटवर. तर पहिलं ते श्रद्धा मॅडमचं सांगते. तर त्यांनी ते सांगितलं आणि हेतू मी सांगितला होता काल, की मॅडमना सांगावसं वाटलं तसं तुम्ही पण सगळ्यांनी सांगा. कारण अवेअर असलेलं केव्हाही चांगलं. ज्या काही घटना सुरू आहेत पृथ्वीवर, पूर्ण मल्टी युनिव्हर्स बदलत आहे. मल्टी युनिव्हर्स सगळं बदलत आहे. ग्रहांचे बदल होत आहेत. आपल्यातही बदल होत आहेत. तर या वेळेला जी काही सूर्याची ऊर्जा येतीये, ती आध्यात्मिक उन्नती करणारी ऊर्जा येते. आपल्याला एवढी ऊर्जा का जाणवतीये? तर काल सुचेता मॅडम आणि सुवर्णा मॅडमनी लिहिलं. दोघींनीच लिहिलंय काल आणि लिहायचं नव्हतंच. म्हणजे तसं मी म्हटलं होतं, की तुम्हाला अगदी वाटलं, काही छान वाटलं आणि वेगळं वाटलं जुन्या साधकांना, तर जरूर लिहा ना. ॲप्रिसिएशन झालं पाहिजे ना. स्वतःला जे काही मिळालं त्याचं ॲप्रिसिएशन झालं पाहिजे, तर ते ग्रो होतं. ग्रॅटिट्यूड दिलं तर ग्रो होतं. म्हणजे लिहायचंच आहे असं काही नाही. म्हणजे नेहमीच सारखं ध्यान होतंय, काही वेगळं पण नाही जाणवत आहे, तर जुन्याही लोकांनी लिहायचं नाही, नवीन लोकांनी लिहायचं नाही. पण काही वेळेला आपल्याला छान वाटतं, व्यक्त व्हावं वाटतं, त्याला ते लिहा असं म्हटलं होतं. तर काल दोघींनी लिहिलं. तर त्या दोघींचे अनुभव तुम्ही सगळ्यांनी वाचले नसतील तर. तर असा एक प्रश्न येतो, की बाकीचे म्हणतात ध्यान झालं नाही आणि या दोघी अनुभव सांगतात. तर कसं काय हा फरक होतो? तर ते मला थोडंसं सांगायचंय, की जे आपल्या चक्र ध्यानात होतं. मूलाधार का हट्ट केला सगळ्यांना? तर मूलाधार चक्र जर तुम्ही केलं 3 दिवस, 5 दिवस, तर कुंडलिनी ॲक्टिव्हेट होणारच आहे. तुम्ही फर्स्ट वेळेला करा, नाही तर काही वेळेला करा. तुमचं जे मागच्या जन्माच्या साधना आहेत आणि तुमचं जे काही आहे, कुंडलिनीचं जे काही स्टेटस आहे, त्यावरून पहिल्यांदा अनुभव येईल, नाहीतर दुसऱ्यांदा येईल, पण ॲक्टिव्हेट तर होणारच होणार. तर काल मी म्हटलंय ह्यांना मॅडमना आला अनुभव, सविता मॅडमना आला. ओंकाराच्या वेळेला मुद्रा केल्यावर, जलमुद्रा केल्यावर. तर त्यावेळेला मी म्हटलंय, की हा महासिद्ध योग आहे. त्याची मी दीक्षा घेतलेली आहे. आणि त्यामुळे ही ऊर्जा तुमच्याकडे सरकतेच सरकते. आणि पिरॅमिडला आल्यावर अजून एक दुसऱ्या दीक्षेची लेव्हल येते. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एकदा का तुम्ही देवळात गेल्यावर तुम्हाला फरक वाटतो, ऊर्जेचा फरक वाटतो. तसंच आहे पिरॅमिड आणि तसंच आहे हे ऑनलाईन एकत्र येणं सुद्धा. कारण ग्रुपमध्ये आल्यावर ग्रुप ऊर्जा असतेच. आणि इथे मी या खुर्चीत बसले किंवा तुम्ही बसा किंवा श्रद्धा मॅडम, कोऑर्डिनेटर कोणीही शेअर करताना ती ऊर्जा जी आहे वरची एझोटेरिक सपोर्टची प्रत्येक ग्रुपला डायरेक्ट करत आहे ती. त्यावरनं त्या ऊर्जा येतच आहेत आणि आपण काय करतोय? आपण अमृत वेळेला ध्यान करतोय.
बघा आत्ता जी ऊर्जा आहे, आता किती वाजलेले आहेत 4, 4:30 वाजलेत. तर 3 ते 5 ची ऊर्जा कशाची आहे मला पंचतत्व शिकलेल्यांनी सांगावं. तर ही सगळी लंग्जमध्ये आणि या मोठ्या आतड्यात ऊर्जा आहे. आपण शिकलो पंचतत्व प्रमाण, की लंग्ज आणि मोठं आतडं ह्याचं आहे, आकाश तत्वाचं आहे. त्यामध्ये ही ऊर्जा खेळतीये. बघा आतड्यांमध्ये आता 3 ते 5. 1 ते 3 मला वाटतं लंग्ज आणि 3 ते 5 आतडे. मग या आतड्यांमध्ये म्हणजे कुठलं ध्यान चाललंय आता आपलं? खालचंच चाललंय ना? ऊर्जा ऑलरेडी तिथे आहे. त्याच वेळेला आपण करतोय. हे सगळे जे काही मी तुम्हाला सांगते ना, की जे आपलं इंटिग्रेशन आहे सगळ्या गोष्टीचं, ते किती एक्सप्लेन करायचं तुम्हाला आणि ते माहिती तर असलं पाहिजे ना तुम्हाला. आता भाग 4 मध्ये पंचतत्व घेतले म्हणून मी सांगतेय. ऑलरेडी आता आतड्यात ऊर्जा आहे. आता 3.5चं ध्यान फेब्रुवारीत सुरू होईल. आता हे जे खरं ध्यान तुम्ही ऐकताय, आता काल काल काही कमेंट आल्या, म्युझिक नाहीये, कोऑर्डिनेशन ग्रुपवर पण चाललं आणि मला आश्चर्य वाटतं, की कोऑर्डिनेटर सुद्धा असे कसे? हे मला खूप आश्चर्य वाटतं, की एक तर तिथे बरंच जुलैबद्दल चर्चा झाली, की जुलैचं सांगितलं, जुलैचं. हो, मी सांगितलं होतं, की मॅडमनी सांगितलंय सांगा, पण म्हटलं आमचं बोलणंही झालं होतं. ठीक आहे. ते एक झालं. परत दुसरं म्युझिक नव्हतं. वीणा नव्हती वीणा. मग काहींचं ध्यानच झालं नाही वीणा नसल्यामुळे. तर कृपा करून सगळ्यांना सांगते, अजिबात व्यसन लावायचं नाही. कुठलं हे व्यसन आहे. ही ॲडिक्शन आहे आपली. कशाची ॲडिक्शन आहे? म्युझिकची ॲडिक्शन आहे. अजून कशाची ॲडिक्शन आहे? नाही, ते आम्हाला जल घ्यायला आवडतं, आम्हाला रंग घ्यायला आवडतं. ते कुठं झालं? बरंच मी दुपारी नंतर बघितलं कोऑर्डिनेटर ग्रुपवर. बापरे! धो-धो पाऊसच चालला होता. तर हे महत्वाचं. तर हे अजिबात सवय लावू नका कुठल्याही गोष्टीची. आता हे जे आपण ध्यान करतोय सगळ्यांचं, ते अफर्मेशन्स आपण ऐकतोय. म्हणजे माइंडफुलनेस ध्यान प्रकार आहे. माइंडफुलनेस. आपण धारणा तिथे करतो. ध्यान, धारणा आपण जे बघितल्या सगळ्या स्टेप्स काल मुद्रांमध्ये मी सांगितलं. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, इंटिग्रेशन जे करत असते मी, की आता यावेळेला नेमका मुद्राचा लॉन्च केला. त्याच वेळेला ओंकार चालू आहे, त्याच वेळेला प्राणायाम चालू आहे. या इंटिग्रेशननी 4-4 वर्ग करणारे खूप लोकं आहेत. म्हणजे किती स्वतःवर कष्ट घेतायत ते. त्यामुळे रिझल्ट्स दणदणीत येतात. आता ओंकाराला जे झालं 2-3 जणांना अनुभव आले, ते ओंकारामुळं पण आले. त्यांच्या स्थितीमुळे पण आले आणि मुद्रेमुळे पण आले. आणि जे मुद्रा शिकत नाहीयेत, आज नुसती मुद्रा केली आणि शिकलेत इफेक्ट म्हणून ते लिहू शकले लगेच, की माझी जीभ फिरतीये. आता हे पण सगळ्यांचं होणार आहे. हे मात्र जरूर टाका अनुभव चक्रावर. कारण हे सुद्धा झालेलं आहे. नवीन लोकांचं सुद्धा होतं लक्षात घ्या. ही जी खेचरी मुद्रा आहे ती एकदम वरची स्टेप आहे अनुभवाची. ती सुद्धा आपल्याकडे होती. तोंडात लॉकिंग सुरू होतं. जबडा उघडत नाही. जीभ टाळूला चिटकते. मॅग्नेटिझम क्रिएट होतं आपल्या ध्यानामध्ये. इलेक्ट्रिसिटी क्रिएट होती. विद्युत एनर्जी क्रिएट होती म्हणून धक्के बसतात. इलेक्ट्रिसिटीचे शॉक बसतातच. आता ह्या दोघींनी जे अनुभव लिहिलेत, तिथे प्रश्न एक असा आला, म्हणून मी सांगते म्हणजे एक तुम्हाला थोडंसं अवेअरनेस क्रिएट करतेय, की मग ह्यांना का आला थोडक्यात लगेचच? लगेच कसा येऊ शकतो? तर हे लक्षात घ्या, एकदा जर चेतना ॲक्टिव्हेट झाली आपली मूलाधारातनं, तर नुसतं डोळे मिटायचा अवकाश. की लगेच ती चित्तशक्ती ॲक्ट व्हायला लागते. चित्तशक्ती ॲक्ट व्हायला लागते. फक्त डोळे मिटायचे. म्हणून काल मी मॅडमना म्हटलं, सविता मॅडमना, अहो श्वासावरही लक्ष ठेवायची गरज नाहीये. मी जे तुम्हाला नेहमी सांगते, की खरं ध्यान कोणतं? खरं ध्यान कोणतं? की ध्यानात काहीही न करणं आणि श्वासाला बघणं हे ध्यान. श्वासासोबत राहायचं. बरं काल मी सांगितलं जिथे-जिथे माझे संवाद नाहीयेत, तिथे-तिथे श्वासावर फोकस करा. आपल्याला ध्यानातून श्वासावर फोकस करायचंय की नाही?
मग श्वासावर फोकस करायचा आहे. आपल्याला उलट मॅडम बोलत नाही ते शांत पाहिजेच आहे मध्ये-मध्ये, की जे होत नाही बोलताना, रेकॉर्डिंग करताना. जशी बद ऊर्जा येते ना रेकॉर्डिंगला, तसं काय सुरू होतं. किंवा मग पॉज होत नाही. मुद्रांचं थोडं पॉज दिसतोय तुम्हाला. काल मी मुद्राचं सुद्धा सांगितलं, की खोकल्यावर परिणाम होणं. आपोआप आलं ते. आपोआप येत असतं. सगळं आपोआप येत नाही. आता चक्रांचा-विक्रांचा अभ्यास केला होता लक्षात घ्या. पण मध्ये आपोआप अफर्मेशन्स येतात त्या. मग काल खोकल्याचं आलं. म्हटलं मग अनुभव बघा. तर एका मॅडमनी सांगितलं, की एवढा खोकला येत होता. पण ती मुद्रा करून झाल्यावर आलाच नाही. मुद्रा करताना ठीक आहे. मुद्रा करून झाल्यावर आला नाही. अजून मी सांगितलंय बाकीच्यांना अनुभव घ्या. खोकला येत असेल जलमुद्रा करून बघा. तर इथे डोळे झाकण्याचा अवकाश, किती चितशक्ती, ती कुंडलिनी माता आता ऑटोमॅटेड स्वयंचलित झालेली आहे. जागृती झालेली आहे. इथे आपण बसलेलो आहोत ऊर्जेमध्ये. काही करू नका. बघा ती काय-काय करून घेईल. मग ती मान अशी हलवेल, अशी हलवेल, अशी हलवेल. खांदे असे हलवेल, असे हात करेल, वाटेल ते करेल. उडाल तुम्ही, छान उडाल. काय वाटेल ती करून घेईल आणि डान्स सुद्धा होतो आपण बघितलं आणि करायला सांगितलंय डान्स सुद्धा. मग ओशो तर डायनॅमिक मेडिटेशन घ्यायचे. काय करायचे ओशोच्या पद्धतीमध्ये? आधी डान्स असायचा, राधा, कृष्ण, भक्ती, डान्स सगळं आणि मग ध्यानाला बसायचे. का बरं हे? या गोष्टी लक्षात घ्या. चेतनेचा उत्क्रांती सुरू झाली. कॉन्शियसनेस, चेतना. चेतना म्हणजेच आपलं अस्तित्व असे सतत स्पंदन, स्पंदन, स्पंदन. आता स्पंदशास्त्र ग्रंथ वाचायचा आहे, शिवशास्त्र ग्रंथ वाचायचा आहे, बरंच आणून ठेवलंय. सगळ्यामध्ये हेच आहे, आपलं अस्तित्व हेच आहे. स्पंदन, 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 श्वास घेणं आहे आणि हे मग आपण ज्यावेळेला विपश्यनेला जातो, त्यावेळेला ही स्पंदनं कणाकणातली अनुभवायला येतात. तिसऱ्या, चौथ्या विपश्यनेला. पहिल्या, दुसऱ्या ह्याला नाही, पहिल्या ह्याला नाहीच येत, दुसऱ्या ह्याला येतात. दुसऱ्यापासून सुरू होतं. हेच आपलं नेचर आहे सतत हे. मग आता ज्यावेळेला ही कुंडलिनी करतीये, ती 5 मिनिटं सुद्धा तिला लागत नाही. काल एक शंका होती. लगेच त्यांना कसं काय अनुभवला? काय आहे, त्यांचं ऑलरेडी सुरू झालंय. तुमचं सुरू झालंय, पण तुम्ही बसलाय म्युझिकची वाट बघत. तुम्ही बसलाय माझ्या अफर्मेशनची वाट बघत. जे खरं ध्यान नाहीच आहे. या गोष्टी लक्षात घ्या. आता ज्यांना हे जाणवत नाहीये असं, त्यांचं पण होत आहे. पण सूक्ष्म स्वरूपात होतंय. मग ते वाईट आहे का? ते चांगलं नाही का? ते काहीही सांगता येणार नाही. तुमचं जे काही मागच्या जन्माच्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही जे साठवलंय चक्रांमध्ये, त्या साठवलेल्या ह्याला सगळं क्लिन्झिंग होणं म्हणजे हे सगळं काढून टाकणं. हात पण एकदम असा का होतो? मान का अशी एकदम होती? तिला अडथळा येतो त्या शक्तीला वर जायला. भेदन करत असते ती. आणि हे सगळं शिवसर्वोदय शास्त्र भाग 2 मध्ये सगळं शिकवतं. गूढ आहे आपलं चक्रांचं तिथे. चक्रांचं गूढ तिथे. जे खरं सत्य स्वरूप आहे. मग तिथे तिला अडथळा येतो म्हणून ती अशी हलवते. मग हलवलं नाही तर वाईट आहे का? चांगलं नाही का? असंही काही नाही. मग क्लिअर असेल पाथ म्हणून हललं नाही जात. पण अस्तित्व तर ते दिसतंय ना इथे. आणि मग एकदा हे कुंडलिनी जी काही आहे जागृत झालेली, तिला कधी अनुभवणार तुम्ही? म्हणून स्वतःचं ध्यान करायचंय लगेच चक्राध्यान झाल्यावर. बसा. थोड्या वेळाने बसा, दुपारी बसा, रात्री रात्री बसा. स्वतःचं. नुसतं बसून बघा काय ऊर्जा घेतली. ते जे मला त्या मॅडम 2 दिवस करू शकल्या. त्यांनी पण सांगितलं आनापानसतीला मॅडम खूप फरक वाटतो. पण 2 दिवसात कसा एवढा फरक पडला? पडणार आहे. कारण हे बघा एनर्जी फ्लो नेहमी होत असते. ग्रुपमध्ये होत असते. चांगल्या ऊर्जेकडनं, हायर ऊर्जेकडनं एनर्जी सगळ्यांना फ्लो होते. आणि म्हणूनच जर कमी ऊर्जेची व्यक्ती आपल्यामध्ये आली, तिला काढून टाकण्याची गरज असते. म्हणूनच ज्यांचं मूलाधार झालेलं नाहीये 3 दिवस, त्यांना आपल्यासाठी सुद्धा काढून टाकायची गरज आहे. नाहीतर सकिंग होतं. मग एनर्जी ड्रेन होते. मला जास्त फरक पडतो. मला जास्त भोगावं लागतं लक्षात घ्या. आणि तुम्हाला सुद्धा ते तुमचीही खेचणार आहे.
आणि त्यांनाही एकदम देणं गरजेचं नसतं. 3 दिवस झालेलं नाही, मूलाधार ॲक्टिव्हेट केलेलं नाहीये आणि स्वाधिष्ठाना बसला. तर तुम्ही मला सांगा, जर 60-80% मूलाधार देणार आहे ऊर्जा स्वाधिष्ठानाला, मणिपूरला, सगळ्या वरच्या चक्रांना, तर डायरेक्ट स्वाधिष्ठान 2 दिवस, 1 दिवस करून स्वाधिष्ठानाला येऊन त्यांचं जास्त ऊर्जा वाढणार आहे, का त्यांनी मूलाधार करून जास्त ऊर्जा वाढणार आहे? मग ऊर्जा कशी पण घुसू नये. म्हणजे आता अलीकडे ते आज्ञाचक्र वर डायरेक्ट सांगतात, तुम्ही असं, 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 असं बघा. ऊर्जा काय येतायत माहितीये का? इथे म्हणजे प्रचलित परिस्थिती, प्रचलित स्टेप्स आहेत, हे आहेत, त्यानुसार चालत नाहीये. आता पूर्वीची ऊर्जा वेगळी होती, आताची ऊर्जा वेगळी आहे. आणि डायरेक्ट ऊर्जा वरती जायला लागली तर वेड-बीड लागेल ना. मग इथे साधं हललं तर तुम्हाला काहीतरी वाटतं. मग तुम्ही टेन्शनमध्ये येतो. इथे हात दुखला, मान दुखली तर टेन्शनमध्ये येतो. हे काय चाललंय? 2-3 लोकं बंद झालेत चक्रध्यान करून. काही सगळं तुम्हाला चांगलं वाटतंय असं नाही. त्यांना कितीही सांगितलं आणि जुने लोक होते ते. पिरॅमिडमध्ये आल्यावर सुद्धा पिरॅमिड सुद्धा हेच करतं तुम्हाला सांगते. पिरॅमिड सुद्धा कुंडलिनीला जागृत करतं. आणि मग तिथे लोकांना एवढा प्रसाद मिळून सुद्धा पचवू शकले नाहीत. आणि ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही. जाणकारच सांगेल. योगातला सुद्धा माणूस सांगू शकत नाही. कारण हा कुंडलिनी योग आहे. कुंडलिनी शक्तीचा अभ्यास पाहिजे. त्याचे काय-काय एक्सपिरियन्सेस असतात हे पाहिजे. आपण चित्तशक्तीचा विकास नूतन मॅडमनी वाचलंय. मग नूतन मॅडमना का दिलं? नूतन मॅडम त्या समजू शकत होत्या सगळं. त्यांची दीक्षा झालीये, सुजाता मॅडमची झालीये, अमृता मॅडमची झालीये. आणि मग पिरॅमिडमध्ये आल्यावर हेच दीक्षा होते. हे अमृता मॅडमचं बोल आहे. त्यांनी अनुभवलं काय होतंय पिरॅमिडमध्ये. मग हे अनुभव घ्यायला नको का? त्या ऊर्जेला येऊन कनेक्ट नको का व्हायला तिथे? अनुभूती घेऊन जागृती करायला नको का? का बसायचं ऑनलाईनच सारखं? म्हणून तिथे मध्ये-मध्ये येणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मग आता इतका अनुभव दिला पिरॅमिडने आणि मग हे वाटेल त्या लोकांना बोलत बसले आणि झालं. डिस्कनेक्ट झाले. नाहीयेत ते आता आपल्यासोबत. कारण समजू शकले नाही. व्हॅल्यू कळली पाहिजे ना, काय मिळतंय आपल्याला. म्हणजेच वेडं सुद्धा होण्याची शक्यता असते. ऊर्जा जास्त झाल्यावर लक्षात घ्या. म्हणून अघोरी उपाय डायरेक्ट करायचे नाहीत. अघोरी उपाय म्हणजे वाटेल ते चक्राचं ध्यान वाटेल तेव्हा करायचं नाही. ऊर्जा भरपूर आहे हे सुद्धा कारण आहे. या आपण प्रॉपर ऊर्जेला, प्रॉपर अमृत समयाला, प्रॉपर पद्धतीने आपण ध्यान करतोय. ध्यान म्हणजे आपण ही ध्यानाच्या तयारी आहेत. लक्षात घ्या. ध्यानाची तयारी काय म्हटलंय याला? तर ही जागृती होती आणि मग नंतर तुम्ही ध्यान जेव्हा बसाल, त्यावेळेला तुमचं जी कुंडलिनी माता करून घेईल आपोआप. तिची जागृती झाली, की तुम्हाला श्वासावर लक्ष ठेवायची गरजच नाहीये. श्वासावर लक्ष ठेवून ध्यान करणं ही पहिली स्टेप आहे ध्यानाची. त्याने नाही सगळे ध्यानाचे अनुभव येऊ शकणार. मग हे कोण लक्षात घेणार आहे? प्रायमरी अवस्था आहे ती. ध्यान सुरुवात किंवा ध्यान जे करायचं आहे त्याच्या पहिल्या पायऱ्या आहेत. नंतरच्या केवढ्या पायऱ्या आहेत, की जिथे आपल्याला ओंकार ध्यानामुळे रिझल्ट्स येतात. कानात आवाज सुरू होतात. अनाहत नाद सुरू होतो. जे एकदम उच्च अवस्था आहे. मग अनाहत नाद सुरू झाल्यावर त्या नादावर फक्त लक्ष ठेवायचंय. बस. आता प्राणायाम करतायत. कालच मला प्राणायाम करणार आहे. म्हणजे आधी पण म्हटले, "मॅडम केवढा फरक पडतो, केवढा फरक पडतो?" मग गेले 2 महिने सांगते, "अरे प्राणायाम करा." नवीन लोकांनी नाड्या शुद्ध करून घ्या. म्हणजे ही जी जागृती झालीये खाली मूलाधारात आता, त्याच्यामुळं पूर्ण ते ट्रॅक्स तुमच्या त्या नाड्या क्लीन्स होतील. नाड्या शुद्धीकरण होईल प्राणायामाने. किंवा ओंकार ध्यान, कमीत कमी ओंकार ध्यान किंवा प्राणायाम. जुन्या लोकांनी प्राणायाम करा. ज्यांनी ओंकार ध्यान केलेलं आहे. 2-2 3-3 वर्ष तुम्ही करत आहात. प्राणायाम करा आता जुन्या लोकांनी. ओंकार केला तर अजून उत्तमच आहे. पण प्राणायाम पण करून नाड्या शुद्ध करून घ्या. तुम्हाला जर चेतनेला खेळवायचं असेल, तुम्हाला चेतनेच्या उत्क्रांतीमध्ये पुढे यायचं असेल तर. नाहीतर मग काही नाही. चाललंय हालत-डुलत किंवा म्युझिकमध्ये फक्त बसा. मग तिथे नाड्या शुद्ध का होईनात? वर यायचंय की नाही ऊर्जेला? मग इथे आणायची की नाही ऊर्जा? का खालीच खेळवत बसायचंय कमरेमध्ये? आली पाहिजे, हृदयात आली पाहिजे आणि ही कुंडलिनी एकदा जागृत झाली, ही स्पंदनं सुरू झाली, तर सगळं काही ती करणार आहे. त्या गुणांचं भेदन सुद्धा करणार आहे.
त्या चक्राच्या पाकळ्यांना सुद्धा उमलणार आहे. क्रिएटिव्हिटी सुरू होणार आहे. मी सांगितले माझे अनुभव, मी प्रत्येक चक्राचे अनुभव घेतलेत. अनुभवाचे बोल आहे तिथे. मुलाधाराच्या वेळेला केवढे कमरेचे दुखणे होत होते माझे. सगळं हे क्लिन्झिंग असतं कार्मिक, लक्षात घ्या. स्वाधिष्ठानाच्या वेळेला मला कविताच स्फुरायला लागल्या. माझं ध्यान, मी 3:30 ला उठायचे, ध्यान करायचे. ध्यान करून झालं की माझी लिखाण, कविता, कविता, कविता. कवितांचं पुस्तक झालंय. सगळे अश्रू, दुःख बाहेर आलेत त्याच्यातून. माझे आले, माझ्या सहकाऱ्यांचे आले, सगळ्यांचे आले. जीवनाचे सगळे रंग त्यात आलेत. मग हे का झालं? का आता ती ऊर्जा स्वाधिष्ठानपर्यंत येऊन स्वाधिष्ठान चक्राला खुलवत गेली, खुलवत गेली. आज तुम्ही बघताय, बोलण्याचं बघताय, बोलण्यातला जोर बघताय. म्हणेल ते होतंय. आली ऊर्जा इथे तर ते पण होणार आहे. पॉवर येणार आहे आपल्या शब्दांना. आता काही-काही मला म्हणायला लागलेत, आता व्हायला लागले. हृदयात आली ऊर्जा, की मनात इच्छा येतच होणार आहे, इच्छा येतच होणार आहे. ही हृदयात आलेली ऊर्जेची उदाहरणं. काय हवं ते आपोआप मॅनिफेस्टेशन करायची गरज नाहीये. आज्ञाचक्रात आलेली ऊर्जा तुम्हाला ज्ञान देणार आहे. स्वयंभू ज्ञान देणार आहे. त्या सगळ्या ब्रह्मांडाच्या कनेक्शनला जोडणार आहे. कॉम्प्युटरमध्ये जसा डाटा असतो, इंटरनेटवर, वेबसाईटवर जसा डाटा असतो, कनेक्शन होतं. सगळी माहिती ॲट द क्लिक ऑफ फिंगर टिप. काय माहिती आहे दुनियाभराची टाकायचं, एक मोबाईलवर फिंगर टिप, ॲट द क्लिक ऑफ फिंगर टिप. झालं, सगळा खजिना उघडला. तसंच आहे हे. हे आज्ञाचक्रापर्यंत ऊर्जा आली, की तुम्हाला ज्ञान यायला लागतं, आपोआप कळायला लागतं. जसं काल आलं ते खोकल्याचं. मग ह्याच्यामध्ये आपोआप येणारं ज्ञान हे आज्ञाचक्रातलं आपलं स्फुरण. आज्ञाचक्र आता ॲक्टिव्हेट व्हायला लागले. मग याला, ह्या अनुभूती घ्यायला आपल्यामध्ये काय बदल घडतोय हे बारीक ऑब्झर्वेशन करायचं, पण अवेअरनेस कोण करणार आहे? हे जी कुंडलिनी माताच सगळं करते. आता जर माझं स्पंदन होत असतील आणि दारावर बेल वाजली, तर तिला दारावर बेल वाजायच्या आधी, कोणीतरी यायच्या आधी तिला कळणार आहे. इतकी ती जाणकार आहे, इतकी ती स्वयंभू आहे. कारण हीच ब्रह्मांडाला चालवते. लक्षात घ्या. अजून दुसरं भेदन. कारण रेकीमध्ये मी काहीतरी वाक्य ऐकवलं, हे काय करत नाही. मला वाटलं होतं तिथे बोलावं, पण मी बोलले नाही. असं काही नाहीये. हीच ब्रह्मांडाला चालवते. तीच आपल्यामध्ये आहे. आपणच ते आहोत. भले आपण वेगळे दिसतंय. सुजाता मॅडम वेगळ्या दिसतायत, श्रद्धा मॅडम. तसं काही नाहीये. सगळं परमात्म्याचं, ईश्वरत्वाचं आपल्यामध्ये आत्ता सुद्धा आहे. जो भूल-भुलैया आहे, डोळ्यांना जो दिसतोय, तो सांगून झालाय तुम्हाला. अवेअरनेसमध्ये असेल तर कळतंय, की आपण आणि ते एकच आहोत. तेच तर जाणून घ्यायचंय. तोच तर प्रवास आहे. आपल्या सत्य स्वरूपाला जाणून घेणं. मग आपल्यातच हे ज्ञान आहे सगळं. हे काही कविता काही अचानक आल्या नाहीत कुठून. क्रिएटिव्हिटी काही अचानक कुठून उद्भवली नाही. असतेच ती आपल्यामध्ये. पण आपलं तिथे कनेक्शन व्हायला लागतं. आपला जो अवेअरनेस आहे बुद्धीचा, मेंदूचा, तो आणि आपल्यातलं जे खरं आहे त्यातलं अंतर संपतं आणि मग स्पंदनं होतात गुणांच्या. मग स्वाधिष्ठानाचे अवगुण आपण डिस्कस केले पहिल्या दिवशी. कोणी-कोणी ते संकल्प लिहिलेत बघा. डायऱ्या घेऊन ये आज जे पिरॅमिडला येणार आहेत त्यांनी, मला बघू दे. मग हे षटरिपू जे आहेत, राग, लोभ, मत्सर, जेलसी, हे आपले जे आहेत ते स्वाधिष्ठानाच्या 6 अवगुण हे कमी-कमी आपोआप होणार आहे. ती कुंडलिनी नाही करणार आहे. आपल्याला काय बघायची गरज नसते. संकल्प पण लिहायची गरज नसते. ती जागृत झाली की ती बघून घेईल. आधी राग कमी करायची गरज आहे का? मत्सर कमी करायची गरज ती बघते. मग आपोआप सगळं व्हायला लागतं. एवढं सुंदर हे महासिद्ध योग आहे लक्षात घ्या. पण व्हॅल्यू कळत नाही त्याची. म्हणून मी फार कमी बोलते. पण खूप पुढचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला खूप. हे जे स्पंदशास्त्र आहे, ते आपल्याला जाणून घ्यायचंय. जे सगळं आपली प्युअर ओरिजिनल स्पिरिच्युअल अध्यात्म आहे आणि आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. मग ह्यापर्यंत कधी जाणार आहोत आपण? म्हणून ते शिवसर्वोदय शास्त्र हा एक मार्ग ठेवलाय. या कुंडलिनीचं सगळं रहस्य बघा. वर-वर सगळं जाणून घ्या. पंचतत्वांना जाणून घ्या. आता स्टारसीड कनेक्शन 5वा आपलं सुरू होणार आहे. हे स्टारसीड कनेक्शन आपण केलं, की अजून आपल्याला वरच्या आयामात जाण्याच्या क्षमता.
आपण प्रोग्राम एक सिद्ध करणार आहोत आता या अवस्थेत. फ्री व्हील आपण सगळ्या तयारी करून ठेवतोय. या गोष्टी लक्षात घ्या आणि चला आता मुद्रांचे जे व्हिडिओ केले ते बघायचे आहेत आणि तशा मुद्रा भावनायुक्त इथे करायच्या आहेत. नुसतं करू नका. पाण्याचं मॅडमनी काल सगळं डिटेल सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पाण्याचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. आपण एक बघितलं नाही, एनर्जी इज एव्हरीथिंग आणि इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. आणि विचार सगळं काही थॉट क्रिएट करतात. म्हणून या पाण्यामध्ये थॉट्स टाकायचे आपले, की माझं स्वाधिष्ठान चक्र भरभक्कम झालंय, बॅलन्स झालंय, माझी क्रिएटिव्हिटी फुलत चालली आहे, मला नवीन नवीन आयडिया येत आहेत, माझे शत्रुपू कमी व्हायला लागलेत. हे अमृतमय जला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर क्रिएटिव्हिटी मध्ये काही बदल झाला का? नेहमी डाव्या हातानेच पाणी प्यायचंय. हे सुद्धा अनुभवा. अनुभवाला जरा एक उच्च क्वालिटी येऊ द्यात. की हे जे गुण बघतोय तिथे काही अनुभव आलाय का? आधी मी चिडायची असं झालं की. आज चिडले नाही. म्हणजे हा राग कमी झालाय. मत्सर कमी झालाय. काही हरकत नाही, सगळ्यांनाच आहे मत्सर. हे गुणांपर्यंत या जुन्या लोकांनो, कृपया करून वरच्या पायरीवर अनुभवाला या. डायरी म्हणून लिखाण करायला सांगितले, म्हणून ग्रुपवर जास्त फोकस करू नका. जरूर हे काही वेगळं वाटलं तर करायचंच आहे. कारण त्यानीच इतरांची ऊर्जा वाढणार आहे. ज्यांनी अजून मूलाधाराचे अनुभव वाचले नाहीत ग्रुपवरचे, बारीकतेने वाचा. म्हणजे ती ऊर्जा तुमच्याकडे येणार. एखाद्या आंब्याच्या टोपलीत आंबा जर एखादा सडला, तर सगळे आंबे सडतात. तसंच हे अनुभव जे चांगले टाकलेत ग्रुपवर, ते बारकाईने वाचले, तर तुम्ही पण त्या ऊर्जांना कनेक्ट होता. तुम्हीही त्या फायद्यांना अनुभवू लागता आपोआप. हीच उत्क्रांती सुरू झालीये. ती पुरेपूर ग्रुप स्पंदनातून घ्यायची आहे. नाहीतर 1-2 अनुभव वाचले, सोडून दिलं असं करू नका. फार जे चाललंय ना, ह्याच्या महत्त्वात तुम्हाला अजून भरपूर काळाने कळेल. ह्या गोष्टीच सगळ्यात उत्क्रांतीत सुरू झाल्यात, बदलात सुरू झाल्यात, की जे आधी कधी आपल्याला व्हायचं नाही आता कळतंय. जसं मग तुमच्या मनात शंका आली, मी बोलते उत्तर. तसंच आहे ते. म्हणून ते अनुभव ज्या काही आपल्या मेथड्स आहेत, त्या पूर्ण थॉटफुली कारण दिसतंय काय चालू आहे ते दिसतंय. दिसतंय म्हणजे कळतंय. कळतंय काय होणार आहे, का नियम पाळायचे, का नंबर लावायचा कळतंय. म्हणून तिथे चाललंय. कष्ट घेणं चाललंय. नंबर लिहा, नावं आणि कॅपिटलमध्ये नावं लिहिली. खूप जणांना सांगून झालं. स्मिता जाधव. नावं जशी लिहायची तशीच लिहा. तुम्ही ऊर्जा बघा तुमची. माया देसाई आज बदला नाव ती. शून्य गणेश सरांचं अजून शून्य आहे. अनुजा लाड कॅपिटल लिहू नका. मिसेस लिहू नका. सुलक्षणा मॅडम. नावच लिहा. ॲडव्होकेट माया देसाई. माया देसाई लिहा. नाहीतर ॲडव्होकेट ठीक आहे. 60 सुचेता मॅडम. जरा ती जागा हे करा. सी आणि डॅश मध्ये सुचेता मॅडम. तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप काही गोष्टी दडल्यात. मी तुम्हाला दाखवले. तुम्ही आज वहीवर लिहून बघायचं कॅपिटल आणि स्मॉल. आणि स्मॉल नाव पहिलं जो काही आपण कॅपिटल शिकलोय लहानपणी. नावाचा पहिला कॅपिटल, आडनावाचा पहिला कॅपिटल. याला काही कारण आहेत की नाही? नाही कारण आहेत. खूप छोट्या-छोट्या गोष्टीत कारण आहेत. आपण मुद्रा शिकतोय त्यातनं मी तुम्हाला सांगतेच आहे. आता काल मुद्रा शिकताना मला आठवलं म्हणून सांगते. आठवलं की काल मुद्रा शिकताना कोणी म्हटलं की माळ कशी जपायची? माळेला आपण माझ्या अंदाजाने माळ बघा कसं ठेवतो, असं ठेवतो. मी काल नंतर बघितलं. म्हणजे बघितलं म्हणजे माझ्या ह्याच्यावर करून बघितलं. मला काल लगेच सांगता नाही आलं, की मग ही अंगठा आणि मध्य बोटावर आपण माळ घेतो. हे बोट लावायचं नसतं. बरोबर आहे की नाही मला सांगा? कारण मी खूप वर्षापूर्वी करायची मंत्र-बिंत्र. आता काही नाही करत. तर हे असं करतो. हे बोट लावत नाही. मग आता हे बोट काय आहे? वायूचं बोट आहे ना? आणि वायुतत्व म्हणजे झिरो इफेक्ट देणार आहे. वायुतत्व आणायचंच नाहीये चांगल्या गोष्टींना. पण हे मधलं बोट का आणायचंय? बरोबर आहे. धन्यवाद सुवर्णा मॅडम. मधलं बोट काय आहे? आकाश आहे. आकाश म्हणजे सूक्ष्म नाद.
आणि म्हणजे आध्यात्मिक अनुभव खूप जास्त. आकाश म्हणजे सुषुम्नेत असणं म्हणजे वरच्या लेव्हलला जाणं आपण. आध्यात्मिकता. त्यावेळेला सुषुम्नेत फक्त आणि फक्त ध्यान करायचं. म्हणून कारण ध्यानाची पहिली अवस्था आहे ना मंत्र करणं. ध्यानाच्या तयारी आहेत त्या सगळ्या. यम, नियम, प्राणायाम. मग इथे सुद्धा तेच होतं. मग हे काढलं जातं कारण वायुतत्वात काही केलं तर झिरो इफेक्ट आहे म्हणून करायचंय सगळं पृथ्वी आणि जलमध्ये. पण इथे जपमाळाला पृथ्वी जल नाहीये. कारण जपमाळ हे पुढचं ध्यान लागण्याच्या तयारी आहेत. पहिल्या पहिल्या पायऱ्या. क्लिन्झिंग आहे शरीराच्या वलयाचं. मनाचं क्लिन्झिंग आहे मंत्र जप करणं म्हणजे. म्हणून प्राणायाम करा म्हणते. कारण एक, 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 एक व्यवस्थित शुद्धीकरण करत, करत आलं की छान रिझल्ट्स येणार आहेत. कारण प्राणायाम आपण बघितलं काल मुद्रेमध्ये ऊर्जेची उत्पत्ती करतं प्राणायाम. ऊर्जेचं जे काही आहे, त्याच्यामध्ये प्राणायाम ऊर्जा निर्माण करतंय. काय आहे बघा ते जागृत करतंय. म्हणजे मी जे हे म्हणते जागृती, जागृती, जागृती ती प्राणायाम पण करणार आहे. मग हे बोट म्हणून वायुतत्वात नाही करायचंय. वायुतत्वात आपल्याला काही करायचं नाही. म्हणून भाग 4 तत्वाचा करायचा आहे. आता आहे तो 25-26 ला आहे. एक दिवस मी घेणार आहे पिरॅमिडला आणि एक दिवस ऑनलाईन घेणार आहे. तर जरूर ज्यांनी भाग 3 केले त्यांनी या 4 करायला. कारण पुन्हा-पुन्हा आता हे एकत्र नाही मी घेणार. आधी जसं भाग 1, 2, 3 घेतलं. त्यामुळे 3 केलेल्यांनी जरूर ही संधी घ्या. 26 जानेवारी सुट्टी आहे 25 किंवा 26 ला आणि ऑनलाईन दुसरं म्हणजे मी एक दिवस ऑनलाईन घेतीये. त्याचा खूप फायदा होतो. ऑनलाईनचा पण फायदा होतो आणि तिथे येण्याचा सुद्धा फायदा होतो. म्हणून दोन्ही ऑनलाईन नाही होणार. कारण ऑनलाईन बरंच चाललंय. तिथल्या ऊर्जेला जोडणं गरजेचं आहे. अधून-मधून, अधून-मधून. तर कारण पुढं जायचंय आपल्याला. स्टारसीडकडे जायचंय 5व्या भागात. म्हणून 4था भाग तिथे येऊन कनेक्शन घेणं, ऊर्जा घेणं गरजेचं आहे. ठीक आहे चला.